नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्र हो, आज जुलै महिन्याची 23 तारीख। जुलै महिना आता संपत आला तरी देखील कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी वाढताना दिसत नाहीत। बाजारभाव मिळत नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांदा हा त्या ठिकाणी साठवून ठेवला होता। मात्र पावसाअभावी ही जी काय गरमी आली त्या गरमीनं कांदा त्या ठिकाणी सडायला सुरुवात झाली आहे। सध्या मार्केटमध्ये कांद्याला आपण जर का पाहिलं तर 1100 ते 1400 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दर मिळतोय। मात्र या दरानं शेतकऱ्यांचं भांडवल देखील त्या ठिकाणी फिटणार नाही। खरीप कांद्याची जी काय लागवड आहे ती आता ऑगस्ट महिन्यामध्ये चालू होईल। दक्षिणेच्या राज्यातील सुद्धा जो काही कांदा आहे तो ऑगस्टमध्ये मार्केटमध्ये येणार आहे। तसंही दरवर्षी गणपतीच्या आसपास कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी वाढत असतात आणि याच एका अपेक्षेवरती शेतकरी आता त्या ठिकाणी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार प्रश्न विचारला जातात की ऑगस्टमध्ये कांद्याला बाजारभाव वाढणार का? तर होय शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड त्या ठिकाणी असणार आहे। कारण 4 ते 5 अशा सकारात्मक गोष्टी जर घडल्या तर बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्की वाढतील। नेमकी ह्या गोष्टी कुठल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। बघा शेतकरी मित्रांनो, कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा प्रचंड हवालदिल त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही कांद्याला बाजारभाव मिळतोय का याची शेतकरी त्या ठिकाणी वाट पाहत आहे। कारण की बाजारभाव वाढीसाठी आता फक्त सरकारच त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतं। बाजारभाव वाढीसाठी आता सध्याला महत्त्वाचा घटक जो काय आहे तो म्हणजे कांद्याची जी काय निर्यात आहे ती त्या ठिकाणी पूर्ववत करणं। भारत हा त्या ठिकाणी मलेशिया असेल, दुबई असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश, ओमान, कतार या देशांना त्या ठिकाणी कांदा निर्यात करत असतो। परंतु या देशातून मागणी नसल्यामुळे याचा थेट परिणाम त्या ठिकाणी कांदा बाजारावरती दिसून येत आहे। त्यामुळे सरकारने नवीन बाजारपेठा शोधून निर्यात जर चालू केली तर कांद्याला ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी नक्की बाजारभाव त्या ठिकाणी भेटू शकतात। यातील दुसरी जी काय गोष्ट आहे ती म्हणजे एनसीसी आणि नाफेडच्या खरेदीबाबत। आता हा जो काय कांदा बाजारभावाचा जो काय खरा गेम जो कोणी केला आहे तो एनसीसी आणि नाफेडच्या दराने केला आहे। कारण एनसीसी आणि नाफेडने त्या ठिकाणी जो काय दर दिला कांदा खरेदीला तो दिला 1435 रुपये आणि हा जर त्या दिवशी दिला त्या दिवसापासून कांद्याचे जे काही बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी उतरायला सुरुवात झाली। बघा शेतकरी मित्रांनो, अगदी 2000 रुपयाने विकणारा जो काही कांदा आहे तो आता त्या ठिकाणी 1100 ते 1200 रुपयावरती येऊन त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। आणि त्यातही जी काय खरेदी आहे ती थेट बाजार समितीतून जर झाली असती तर शेतकऱ्याला याचा अधिक फायदा त्या ठिकाणी झाला असता। परंतु सरकारने एक दक्षता कमिटी स्थापन करून या खरेदीमध्ये देखील त्या ठिकाणी पळवाट काढली। मग येणाऱ्या काळामध्ये खरेदी धोरणात जर काय बदल जर झाला आणि ही खरेदी जर पारदर्शीपणे जर झाली तर कांद्याला त्या ठिकाणी नक्कीच बाजारभाव वाढतील आणि शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल। बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा रोज त्या ठिकाणी कांदा बाजारभाव पाहूनच कांदा विक्रीचा हा निर्णय घेणं त्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे। शिवाय खरीपचा जो काय नवीन कांदा आहे त्याची जी काय लागवड करताना देखील मागणी झाली किंवा कांद्याचा पुरवठा झाला, कांद्याची आवक मार्केटमध्ये किती होणार आहे किंवा कांद्याची निर्यात कशी असणार आहे या गोष्टी त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यानंतरच पुढील निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुद्धा घेतला पाहिजे। जर सरकारनं निर्यातीला जर का प्रोत्साहन दिलं, कांद्याला वेळ पडली तर अनुदान दिलं किंवा नाफेड आणि एनसीएफच्या खरेदीमध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करून याची धोरणं जर का थोडी बदलली तरच या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकतात आणि हे बाजारभाव वाढलेले त्या ठिकाणी टिकू शकतात। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती जर आवडली असेल आणि योग्य जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या काय दर मिळत आहे कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।